सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आर.के. भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आपण पाहता आर.के. भटकर यूट्यूब चॅनल। आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय भीम। अमरावती जिल्हा पूर्व तसेच आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन आयुक्त संजयजी घडीकर सर, संघटक भारतीय बौद्ध महासभा अमरावती जिल्हा पूर्व, तसेच आयुनी प्रमिलाताई शेंडे, भारतीय बौद्ध महासभा अमरावती महानगर पूर्व। प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्र भटकर सर, जिल्हा संघटक अमरावती पूर्व, तसेच राहुलजी शेंडे सर, कार्यालयीन सचिव, तसेच नयनजी मुंडे सर, जिल्हा पर्यटन सचिव, तसेच आपल्या नांदगाव खंडेश्वर तालुक्याचे तालुका अध्यक्ष मदनभाऊ खंडारे सर, या कार्यक्रमासाठी आपल्या मुंडवाळा गावातील इथे उपस्थित असलेले सर्व उपासक उपासिका, तसेच महिला शाखा आणि पुरुष शाखा या दोन्ही शाखेचे मुंडवाळा या ठिकाणी उद्घाटनाकरता आपण या ठिकाणी उपस्थित झाला आहोत। पण केला तर राज्यातील सर्व उच्च पदाधिकाऱ्यांनी सर्वांना, जिल्ह्याला आणि तालुक्याला सर्वांना त्यांनी एक उद्दिष्ट दिलेलं आहे आणि उद्दिष्ट त्यांचं असं आहे की जेथे गाव त्या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेची शाखा ही असलीच पाहिजे। तसेच समता सैनिक दलाची शाखा सुद्धा त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये असली पाहिजे। प्रत्येक घरामधून एक सैनिक हा निर्माण व्हावा। तसेच गावामध्ये शाखा ही ओपन झाली पाहिजे, त्या ठिकाणी स्थापन झालं पाहिजे। एवढंच नाही तर सगळं हे स्थापन झाल्याच्या नंतरही आपल्या तालुक्याला हे आपल्याला सर्वांना सुचवल्या त्या प्रमाणे आपल्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यामधून आपल्या नांदगाव खंडेश्वर तालुक्याचे आपले तालुका अध्यक्ष कर्तव्य दक्ष आहेत ते त्यांनी ती धुराच हाती घेतलेली आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की आपला हा जो नांदगाव खंडेश्वर तालुका आहे, हा नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये जेवढे काही आपल्याला ज्या ज्या ठिकाणी आपल्याला शाखा ओपन करता येत असेल त्या ठिकाणी आपण शाखा ही ओपन करूच। तालुक्याचे जे तालुका अध्यक्ष आहे मदनभाऊ खंडारे सर, हे त्याच करता तत्पर, सदैव तत्पर असतात। शाखा आधी सुद्धा आम्ही शाखा ओपन केलेल्या आहे। त्यातीलच एक उद्दिष्ट म्हणजे आपल्याला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावामध्ये काय करायचं आहे, भारतीय बौद्ध महासभेची शाखा ही ओपन करायची आहे। पुढे सैनिक हा प्रत्येक गावामधून तयार करायचा आहे। जय भीम। आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता मी आमंत्रित करतो आदरणीय संजयजी घडीकर सर यांना। महासभेनी जो गणवेश आपल्याला दिलेला आहे त्या गणवेशात मी असायला पाहिजे, आपणही असायला पाहिजे। हे फिरे जगावरी बुद्ध धम्माचं हे धम्मचक्र प्रवर्तन करणारे आणि युद्ध होऊ नये या एका कारणासाठी आपल्या घराचा राजवैभवाचा त्याग करणारे शांती दूत, विश्व शांती दूत शाक्यसिंह तथागत गौतम बुद्ध आणि त्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तथागतांनी निर्मिलेला भिक्खू संघ या तीनही रत्नांना सर्वप्रथम मी पंचांग प्रणाम करतो। चक्रवर्ती सम्राट राजा अशोक खऱ्या अर्थानं मध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम महाराजा सम्राट अशोकांनी केलं। प्रसार आणि प्रसार दुसऱ्या देशात कसा होईल याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले। ज्या पुष्यमित्र शुंगाने या देशामध्ये 84,000 भिक्खूच्या कत्तली केल्या, त्या कत्तलीचं आठवण राहावी म्हणून या देशामध्ये 84,000 स्तूप आणि स्कंधाची निर्मिती केली। असा या महासम्राटाला आणि खऱ्या अर्थानं बौद्ध धम्माचे उपासक असलेल्या किंवा धम्मदायक असलेले सम्राट अशोक सम्राट एक प्रज्ञा सूर्य जन्मला आणि ज्यानं खऱ्या अर्थानं या धम्माचा
जीर्णोद्धार त्याला आम्ही म्हणू, कारण पूर्ण केलेला का नव्हता, थोडीशी पिछाडी बौद्ध धर्माला आली होती. मग त्या पिछाडीला पुन्हा आघाडीवर आणण्याचं काम ज्या महामानवानं केलं, असे जगदविख्यात विश्वभूषण बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सामाजिक कार्याला सुद्धा पंचायत प्रणाम. आंबेडकरांनंतर धम्म घेण्याच्या कधी घेतली? 14 ऑक्टोबर 1956. भारतीय बौद्ध महासभेची स्थापना त्यांनी कधी केली? 4 मे 1955ला. 4 मे 1955 म्हणजे 55ला भारतीय बौद्ध महासभेची स्थापना केली आणि त्याच्यानंतर धम्माची दीक्षा घेतली. असेल की मी धम्म घ्यायच्या आधी एखादी संस्था स्थापन करावी त्या धम्माशी रिलेटेड, तेव्हा त्या संस्थेला काहीतरी अर्थ आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही संस्था स्थापन केली आणि या संस्थेचं काम खऱ्या अर्थानं या देशाच्या 24 राज्यामध्ये ज्यांनी पोहोचवलं अशा धम्मधारी आणि भारतीय बौद्ध महासभेच्या तृतीय अध्यक्षा उपासिका मीराताई आंबेडकर आणि राष्ट्रीय समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब, राष्ट्रीय संरक्षक श्रद्धेय प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर, आंबेडकरी कुटुंबाला त्रिवार वंदन. राज्य कार्यकारिणी आणि खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम ज्यांनी घडवून आणला अशी या भारतीय बौद्ध महासभेची जिल्हा कार्यकारिणी आणि तालुक्या कार्यकारिणी आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आमच्या भगिनी आणि नयनभाऊ मुंडे आदरणीय या संस्थेला प्रसिद्धी देण्याचं काम करतात आणि राज्य पदाधिकाऱ्यांनी त्याचं कौतुक केलं. मी तर म्हणतो तुम्ही त्याच्यासाठी टाळ्या वाजवायला पाहिजे. कधी खुर्चीवर बसत नाही, कधीही खुर्चीवर बसत नाही, खऱ्या अर्थाने या संस्थेला प्रसिद्धी देण्याचं काम करतात असे आमचे मित्र. कार्यवाही सचिव त्यामध्ये एकूण 134 गावं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला आदेश दिला होता की गाव तिथे शाखा आणि घर तिथे समता सैनिक दलाचा सैनिक असला. त्या विचारांनी झपाटून आपल्या तालुक्याचे अध्यक्ष मदन भाऊ खंडारे साहेब सध्या संस्थेच्या माध्यमातून या धम्माचा प्रचार आणि प्रसार कसा होईल याच्यासाठी अहोरात्र प्रयत्न करते आहे. त्यांच्या धम्म कार्याला सुद्धा मी वंदन करतो. आता आपल्याला तुमच्या गावामध्ये तुम्ही शाखा स्थापन केलेली आहे. आपण जेव्हा मनाशी पक्क करू तर आपले मुलं सुद्धा त्याप्रमाणे वागतील. पण आपणच जर जयभीम बोलो किधर भी चलो असं म्हटलं तर आपले मुलं सुद्धा तसे केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून माझ्या बांधवांपेक्षा भगिनीवर याची जबाबदारी जरा जास्त आहे. आपण पहिले चांगलं आचरण करूया, आपण शील संपादन करूया, तेव्हाच आपली मुलं आपलं पुढचं भविष्य हे शीलवान झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आता आपण शाखा जरी स्थापन केलेली असली तरी जबाबदारी मात्र दुपटीपेक्षाही जास्त वाढलेली आहे हे लक्षात ठेवायचं आहे. आपलं आचरण शुद्ध ठेवायला पाहिजे, आपलं राहणीमान चांगलं असायला पाहिजे. तुम्हाला माहित असेल सगळेजण सुशिक्षित आहात, पुस्तकं वाचतो आपण. बाबासाहेबांनी महिलांना महान क्रांती दिनी कोणता संदेश दिला होता? राहणीमानाचा. आज आमचं राहणीमान खूप सुधारलेलं आहे, परंतु जास्त सुधारणा अशी होत आहे की आजही आम्ही आमच्या पायामध्ये काळे धागे बांधत आहोत. गुलामीचीच निशाणी आहे. एवढं सांगायचं आहे की आपण आधी शीलवान व्हा, तरच आपली पुढची पिढी शीलवान होईल. कोणाचाही द्वेष करू नका, कोणाशी भांडू नका आणि आपलं आचरण शुद्ध ठेवा. या प्रसंगी मी तुम्हाला एवढंच सांगते की आपण भगवान गौतम बुद्धांनी दिलेल्या धर्मानुसारच आचरण केलं पाहिजे, बाबासाहेबांनी सांगितल्यानुसारच आपण वागलं पाहिजे. तर आणि तरच आपली प्रगती होऊ शकते. कोणी ऐरा येऊन आपली प्रगती करू शकणार नाही. आपण लाचेपोट कोणाच्या मागे धावत असू तर ते चुकीचं आहे. आणि म्हणून बाबासाहेब आणि
दिली पाहिजे, एवढंच मी तुम्हाला या प्रसंगी सांगते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खूप लोक घाबरत होते. काय घाबरत होते? ते विद्वान होते म्हणून, ते दिसायला चांगले होते म्हणून, ते सुटाबुटात राहत होते म्हणून नाही, तर ते चारित्र्यवान होते म्हणून, त्यांचं चारित्र्य शुद्ध होतं म्हणून सगळे लोक बाबासाहेबांना घाबरून असायचे. त्यांच्यासाठी 4 ओळी मी तुम्हाला सांगते. करुणी जीवाचे रान, करुणी जीवाचे रान, दिला सर्वांना समतेचा मान, भारत देशाची शान, भल्या भल्यांची झुकते इथे मान, भल्या भल्यांची असे बाबासाहेब आणि त्यांनी सांगितलेल्या तत्वानुसारच आपल्याला बुद्धाच्या गीतातला मी तुम्हाला सांगते आणि थांबते. जुनं गाणं आहे, ऐकलं असेल तुम्ही. द्वेषातून तर देश वाढतो, द्वेषामधून द्वेष वाढतो, नकोत संघर्ष. कार्यालय सचिव आदरणीय रवींद्र शेट्टे सर हे आपलं मनोगत व्यक्त करतील. रश्मी त्यांना जय भीम. भगवान गौतम बुद्ध, धम्मनायक सम्राट अशोक, विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभा, या भारतीय बौद्ध महासभेच्या विद्यमान संरक्षिका, महाउपासिका की ज्यांनी सतत 45 वर्षपर्यंत आपल्या या धर्माचा प्रसार आणि प्रचार केला, संपूर्ण भारत देशभर भारतीय बौद्ध महासभेचा प्रचार केला, अशा महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या धम्म कार्यालयाला त्रिवार वंदन. भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय प्रमुख डॉक्टर भीमराव साहेब यशवंतराव आंबेडकर यांच्या संपूर्ण देशभर चाललेल्या कार्याला हे पंचायत प्रणाम. भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्याही संपूर्ण देशभर चाललेल्या झंझावती कार्याला सप्रेम जय भीम. आज या भारतीय बौद्ध महासभा नांदगाव खंडेश्वर तालुका अंतर्गत या मुलवाडा येथे ग्राम शाखा पुरुष आणि महिला शाखेचं त्या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. तर त्या या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षा आदरणीय मायाताई धांडे, त्याचप्रमाणे उद्घाटक संजयजी घाळीकर सर, प्रमिलाताई शेंडे, प्रमुख अतिथी म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे युट्यूब चॅनलचे संचालक तथा अमरावती जिल्ह्याचे संघटक, अमरावती तालुक्याचे संघटक आदरणीय भटकर सर, निर्भीड पत्रकार आणि भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा पर्यटन सचिव नयन मुंडे सर आणि ज्यांच्या या शिरावर या संपूर्ण तालुक्याचा भार आहे आणि एकदम जोमाने ज्यांचं कार्य सुरू आहे असे आमचे तालुक्याचे अध्यक्ष आणि जिल्ह्याचे संरक्षण सचिव आदरणीय मंदार खंडारे सर, या विहाराचे सर्व उपासक उपासिका, नांदगाव खंडेश्वर तालुक्याचे अध्यक्ष, आपला सर्व पदाधिकारी, या सर्वांना पुन्हा एकदा सप्रेम जय भीम. आतापर्यंत आपल्या वक्त्यांनी सर्वांनी आपल्याला भारतीय बौद्ध महासभा काय आहे, बाबासाहेबांचं कार्य, भगवान बुद्धांचं कार्य याविषयी बहुत माहिती सांगितली. तर मी थोडीशी वेगळी माहिती आपल्याला सांगतो की आपली या ठिकाणी शाखा स्थापन झाली, पुरुषांची महिलांची शाखा स्थापन झाली. बोर्डावर आपल्याला 3 नावं दिसत आहेत, अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष. मग यांचीच सर्व जबाबदारी आहे काही तर नाही. या शाखेमध्ये जवळपास 15 पदं आहेत आणि या 15ही लोकांकडे वेगवेगळी ही कामं सोपवलेलीच आहेत. नुसतं अध्यक्षाचंच काम नाही किंवा कोषाध्यक्षाचं काम नाही किंवा सरचिटणीसाचं हे काम नाही, तर हे काम आपल्या 15ही लोकांचं आहे. हे टीम वर्क आहे, एकटा माणूस काहीच नाही करू शकत. म्हणून अध्यक्षाचं काम काय तर या संपूर्ण आपल्या या ग्राम शाखेवर नियंत्रण ठेवणे, संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन नियोजन करण्याची त्यांची तर जबाबदारी आहे.
देखणीचा जी जबाबदारी आहे. तर दुसरं आहे कोषाध्यक्ष. आता कोषाध्यक्ष म्हणजे मेन काम असतं पैशाचं. आपले जे वेगवेगळे कार्यक्रम होतात आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण जो पैसा गोळा करतो व धर्मदान जमा करतो, तो धर्मदानाचा संपूर्ण हिशोब ठेवण्याचं काम हे कोणाचं, तर त्या कोषाध्यक्षाचं असेल. हे पैसा जमा किती झाला, खर्च किती झाला, कोणकोणत्या बाबीवर झाला, आज शिल्लक काय आहे, हेही संपूर्ण जबाबदारी असते. ते जे आपण महिला शाखांचा आणि पुरुष शाखांचे जे कोषाध्यक्ष आहेत त्यांच्यावर ही जबाबदारी असते. आता यानंतर आपले 3 विभाग आहेत. एक आहे पर्यटन विभाग, संस्कार विभाग आणि संरक्षण विभाग. त्याचा एक उपाध्यक्ष आणि त्याला सहकार्य करणारे 2 सचिव असतात. आता संस्कार उपाध्यक्ष म्हटलं की मग त्यांच्याकडे कोणते काम येतील, आपल्याला जबाबदारी माहिती पाहिजे की नाही. तर भारतीय बौद्ध महासभेतर्फे जे आयोजित होणारे वेगवेगळे जे तुम्ही शिबिर आपण आयोजित करू, त्या शिबिराचं आयोजन, नियोजन, त्याचा संपूर्ण जमा खर्च, याची संपूर्ण जबाबदारी जे संस्कार उपाध्यक्ष आणि 2 सचिव असतील, तर ही जबाबदारी द्यायची राहील की आपल्या गावात केव्हा कोणतं शिबिर घ्यायचंय, तर त्या शिबिराचं आयोजन नियोजन करणे आणि ते आपल्या अध्यक्षांना सांगणे आणि मग मीटिंग घेऊन त्याच्यावर संपूर्ण विचार विनिमय करून त्यांना अंतिम रूप हे आपले अध्यक्ष देतील. तसाच दुसरा विभाग येतो पर्यटन विभाग. आता पर्यटन म्हणजे काय, तर सहल काढणं. सहल कुठे काढायची, तर आपले जे पवित्र बुद्धांची जी पवित्र स्थळं आहेत, जसं काही बुद्धगया असेल, मौळ आहे, तिकडं महाड आहे, वनंदा आहे, अजिंठा वेरूळ लेणी आहे, दीक्षाभूमी आहे, वेगवेगळी अशी आपली बौद्ध स्थळ आहेत. या बौद्ध स्थळावर तुम्हाला सहल काढायची आहे, पर्यटन काढायचं आहे. मग त्या पर्यटनाचं त्याला खर्च किती, गाड्या सांगणे, त्याचं संपूर्ण आयोजन नियोजन करण्याचं जे काम असेल, तर त्या पर्यटन विभागाचा उपाध्यक्ष आणि त्याला सोबत असणारे 2 सचिव, म्हणजे हे 3 लोक त्याचं संपूर्ण नियोजन करते आणि तो आपला संपूर्ण आराखडा आपल्या संस्थेचे जे मुख्य असतात, अध्यक्ष, सचिव, सरचिटणीस आणि कोषाध्यक्ष यांच्याकडे ठेवणे आणि त्याला अंतिम स्वरूप प्राप्त करून घेणे आणि त्याप्रमाणे आपले सहल काढणे, हे त्यांचं काम आहे. तिसरा विभाग आहे आता संरक्षण विभाग आहे. आता या संरक्षण विभागामध्ये सुद्धा 3 लोक असतात, एक उपाध्यक्ष आणि त्यांचे 2 सचिव. तर त्यांचं काम कोणतं, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली दुसरी मातृ संघटना म्हणजे समता सैनिक दल. तर आपल्या गावामध्ये समता सैनिक दलाची स्थापना करायची आहे. त्यामध्ये म्हातारे कोटरणे घ्यायचे, तर चांगले नवीन तरुणी घ्यायचे आहेत की जेणेकरून ते जेव्हा कधी आपल्या या समाजात एखादं संकट येईल तर लढण्यासाठी पुढे राहतील. तर हे समता सैनिक दल महिलांचं पण आहे आणि पुरुषांचं पण आहे. तर त्याची स्थापना करणे, त्याचं युनिट या ठिकाणी स्थापन करणे. मग नुसतं युनिट स्थापन करायचं का, तर नाही, तर त्यांना प्रशिक्षित पण करायचं आहे. त्याचं सुद्धा 2 दिवसाचं 3 दिवसाचं प्रशिक्षण असते. ते प्रशिक्षणाचं आयोजन करण्याचं काम हे जे आपलं संरक्षण विभाग आहे, या संरक्षण विभागाचं असेल. तुमच्या सोयीनुसार या ठिकाणी तुम्ही प्रशिक्षण हे आयोजित करू शकता. तर हे झाल्याचं. आता या संपूर्ण अजून 2 व्यक्ती राहिलेले आहेत. एक आहे कार्यालयीन सचिव आणि दुसरा हिशोब तपासनीस. आता या हिशोब तपासनीसाचं काम काय राहील, हे जे 3ही शाखेचा जो काही जमा खर्च होईल, वर्गणी होईल, तर त्याने हिशोब बरोबर लिहिला किंवा नाही, कुठं काही चुकलं का,
तर त्या हिशोब तपासणीचं काम राहील की तो हिशोब बरोबर आहे किंवा नाही आणि त्याला अंतिम स्वरूप त्याची सही झाल्यानंतर त्या जमा खर्चाला त्याची मान्यता त्या ठिकाणी दिलं जातं. आता झाला कार्यालयीन सचिव. कार्यालयीन सचिव म्हणजे एक प्रकारचा लिपिक जी काही राज्याकडून, तालुक्याकडून, केंद्राकडून, जिल्ह्याकडून जे काही पत्र येतात त्या पत्राचं संपूर्ण पत्र जपून ठेवणे, जिल्हा शाखेकडे, तालुका शाखेकडे, राज्य शाखेकडे पत्र व्यवहार करणे हे काम त्या कार्यालयीन सचिवाचं आहे. म्हणजे प्रत्येक माणसाकडे त्यांनी काम दिलेलं आहे. आणि शेवटी संघटक, प्रत्येक ग्राम शाखेला एक संघटक असतो, तालुक्याला 7 संघटक असतात, जिल्ह्याला 7 संघटक. कुठं आपली जी ग्रामशाखा आहे त्या ग्रामशाखेला एक संघटक असतो. तर त्या संघटकाचं काम कोणतं, तर आपली संघटना मजबूत करणे, जास्तीत जास्त लोकांना त्या भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल हे जे मातृ संघटना आपली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली, तर त्या संघटनेमध्ये जास्तीत जास्त लोकांना समावेश करून घेणे हे त्या संघटकाचं काम आहे. म्हणजे प्रत्येकाची जबाबदारी आहे की नाही. नुसतं अध्यक्ष, सचिव किंवा कोषाध्यक्ष, सरचिटणीस यांच्याच काम नाहीये, तर प्रत्येकाकडे काम सोपवलं आहे. हे आपलं टीम वर्क आहे. जेव्हा आपण सर्व एकत्र मिळून काम करू तेव्हाच तो आपल्या शाखेचा चांगला काय होईल, विकास होईल, आपली शाखा भरभराटच होईल. तर अशा प्रकारची ही आपली कामं आहेत. या दृष्टीने आपल्याला कामाला लागत आहे. मी सर्व नवनियुक्त विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई या महामानवाच्या विचारांना अभिवादन करतो. मुख्य सरपंचा महासम्राटची जयंती साजरी केली असे चक्रवर्ती राजा सम्राट अशोक यांना अभिवादन करतो. आणि आज मध्ये स्वागत करतो की आपल्या गावामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष तथा जिल्हा संरक्षण सचिव आदरणीय मदन भंडारे सर हे आपलं मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो. शांतीचा, करुणेचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, चक्रवर्ती सम्राट अशोक, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले या सर्व महामानवांना या ठिकाणी अभिवादन करून आज भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा नांदगाव प्रदेश्वर अंतर्गत मुंडवाडा या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा महिला ग्राम शाखा आणि पुरुष ग्राम शाखेचं या ठिकाणी उद्घाटनाकरता, या शाखेचं उद्घाटनाकरता या भारतीय बौद्ध महासभेला गतिमान करणारे महाउपसिका मीराताई आंबेडकर, धम्म चळवळीला गतिमान करणारे आमचे भारतीय बौद्ध महासभेचे समता सैनिक दलाचे अध्यक्ष आणि आमचे कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव ईश्वरराव आंबेडकर साहेब यांना सुद्धा पंचाम प्रणाम. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना सुद्धा पंचाम प्रणाम. उपस्थित या ठिकाणी या धम्मपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आयोनी मायाताई धांदे, जिल्हा अध्यक्ष महिला ग्राम शाखा अमरावती पूर्व, तसेच या शाखेचे उद्घाटक आणि धामणगाव येथील आदरणीय संजय गडीकर सर, संघटक भारतीय बौद्ध महासभा अमरावती पूर्व, महिला शाखेच्या उद्घाटिका आदरणीय प्रमिलाताई शेट्टे, महानगर अध्यक्ष अमरावती, तसेच अमरावती जिल्हा संघटक आदरणीय राजेंद्रजी भटकर सर, अमरावती जिल्हा कार्यालय सचिव आदरणीय राहुलजी शिंदे सर, आमचे नयनभाऊ मुंडे, पर्यटन सचिव अमरावती पूर्व, तसेच मतदार मार्गदर्शक आणि पत्रकार, तसेच या नांदगाव परिषद तालुक्याचे सरचिटणीस आदरणीय सतीश भाऊ बोपदारे, आमच्या या नांदगाव परिषद तालुक्याचे संघटक आदरणीय शुद्धदत्त भाऊ मोहोळ, तसेच जयेंद्र भाऊ थोरात आणि या कार्यक्रमाचे आयोजक ज्यांनी मेहनत घेतली आणि मेहनतीचं फळ त्यांना मिळालं असे आमचे
देवळे साहेब, आपण जोरदार देवळे साहेबांचे एक वेळा पुढच्या जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करावं. उपस्थित आपण या महिला शाखेच्या सर्व महिला पदाधिकारी, पुरुष शाखेचे सर्व पदाधिकारी आणि या गावातील सर्व उपासक उपासिका बालबालिका आणि उपस्थित सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम. जय भीम. जेवण करून आले आहे ना? बरंच या ठिकाणी आपल्या वक्त्यांनी सर्व काही इथं बोललेलंच आहे. आपली भारतीय बुद्ध महासभा म्हणजे काय, समता सैनिक दल म्हणजे काय आणि आपल्याला काम कोणतं करायचं, शिंदे सरांनी आपल्याला सर्व मार्गदर्शन दिलेलं आहे. अध्यक्षाचं काम कोणतं, सरचिटणीचं काम कोणतं, कोषाध्यक्षाचं काम कोणतं, हे सर्व आपल्याला सर्वांनी त्या ठिकाणी सांगितलंच आहे. बाबासाहेबांनी सर्वांनी सांगितलंच आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की आपल्या गावामध्ये जी आपण भारतीय बौद्ध महासभा महिला ग्राम शाखा या ठिकाणी उद्घाटन केलं आणि पुरुष शाखेचं सुद्धा उद्घाटन केलं, तसंच आपण ही शाखा आपल्याला कशी गतिमान करता येईल, ह्या शाखेचा म्हणजे आजूबाजूच्या गावात सुद्धा आपल्याला भारतीय बौद्ध महासभा कशी पसरवता येईल, कशी करता येईल आणि समता सैनिक दल एक प्रत्येक घरामधून एक सैनिक तयार झाला पाहिजे असं आपल्याला एक कळकळीची विनंती आहे. मला माहित पडलं का आपल्या गावामध्ये सुद्धा आपण 19 महिला समता सैनिक दलाच्या सैनिक आहे ना, बरोबर आहे ना? आणि जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करा. त्यानंतर आपण पुरुषांना सुद्धा विनंती करतो, यांची एक पिढी आहे, जे मुलं आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी समता सैनिक दलाचे एक तुकडी या ठिकाणी झाली पाहिजे. आपण सर्वांनी या ठिकाणी ग्वाही करावं आणि आपण प्रत्येक घरामधून एक सैनिक जर झाला तर तो सैनिक आपल्या स्वतःचं रक्षण आपण आपलं करू शकतो. आपलं जे काम आहे भारतीय बौद्ध महासभेचं, ह्या कोणताही जर कार्यक्रम असला तर आपल्या त्या ठिकाणी सैनिक जर उभा राहिला तर कोणाचीच आपल्याला ताकद म्हणजे अडवाची ताकद राहणार नाही. कारण समोरच्याला दिसते यांचे सैनिक हे त्यांचं रक्षण करत आहे. म्हणून या ठिकाणी जास्ती न सांगता या ठिकाणी आपण जी शाखा गठीत केलेली आहे आपल्या समोर जाहीर करतो. कारण गडीकर साहेब, आमच्या या संस्थेचे प्रमुख राजेंद्र भटकर सर, जे जिल्हा संघटक अमरावती पूर्व आहेत. दुसरे प्रमुख पाहुणे राहुल सांडे सर, कार्यालयीन सचिव आहेत. तिसरे प्रमुख पाहुणे नाईकभाऊ मोंडे, जे जिल्हा पर्यटन आहेत आणि मतदारचे धडाडीचे पत्रकार आहेत. चौथे मदनभाऊ खंडारे, तालुका अध्यक्ष तसा जिल्हा सरचिटणीस, हे जे तुम्हाला आतापर्यंत हा जो कार्यक्रम घडवून आणला असे हे खंडारे भाऊ धडाडीचे, नांदगाव खंडेश्वर काचा ठसा हा भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्ह्यावर उमटून राहिले. तसेच या मुंडवाडा शहराचे सतीशभाऊ गोपनारायण सरचिटणीस, अरुणभाऊ माहुरे कोषाध्यक्ष, रमेश भाऊ देवरे आणि आज ह्या दोन्ही शाखेचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करते. आता हे दोन्ही शाखेचं उद्घाटन इथं झालेलं आहे. आतापर्यंत झालेल्या भाषणामध्ये भारतीय बौद्ध महासभेची माहिती वक्त्यांनी दिलेली आहे. भारतीय बौद्ध महासभेचं कार्य हे सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. पण हे करत असताना त्या कार्य डिवाइड कसं करायचं विशेष करून महिलांना सांगते. अध्यक्ष आणि अध्यक्षांच्या 2 सचिव हे इतक्यापर्यंत आपलं मर्यादित कार्य ठेवायचं. कारण काय होते की जर आपले हे 15ही लोक ती तिच्यावर करत कुठल्या संरक्षण उपाध्यक्ष आहेत, संस्कार उपाध्यक्ष आहेत आणि पर्यटन उपाध्यक्ष आहेत. संरक्षणामध्ये जे तुम्हाला सांगितलेलं आहे आतापर्यंत हे एक लक्षात ठेवा. संरक्षण उपाध्यक्ष कोण आहे तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही संरक्षण उपाध्यक्ष आहे म्हणून कोण आहे? काही तुम्हाला माहिती आहे तुमचं पद कुठलं आहे? हे तुमचं पद आहे. तुम्ही या शाखेच्या उपाध्यक्ष आहेत आणि तुमच्या 2 सचिव कोण आहे? कोण आहे? प्रमिलाताई देवळे तुम्ही आहात. तुम्ही तिघी बाजूला या. तिघी जणाला महिला समता सैनिक दल हे कार्य तुम्ही तिघींनी वाटून घ्यायचं आहे.
आणि त्याच्यावरच आपलं फोकस करायचं आहे की आपल्याला समता सैनिक दलाचं काम करायचं आहे. आणि याच्यामुळे काय होणार आहे की तुमच्या सचिव कोण आहे आल्या नाही का? दुसरं, आपल्या इथं लहान मुलावर सुद्धा संस्काराचे शिबिर होतात, ते पण तुम्हाला लावायचे आहे. तिसरी गोष्ट, हा आपल्याला तिघींना सांभाळायचा आहे की मी संरक्षण विभागाचे असल्यामुळे आणि माझ्या दशकाला संस्थाई आणि वंदनाताई देवरे, संगीताताई देवरे आणि आपल्याला का काढायचं आहे, ह्या मुलांना किंवा आपल्या महिलांना जे जे आपले धार्मिक स्थळ आहेत त्या धार्मिक स्थळाची माहिती होणं हे अत्यंत गरजेचं आहे. संस्थेनं हे तिन्ही पद आपल्यासाठी का दिलेले आहेत की आपण ते वाटून घ्यायचे, त्याच्यानुसार आपल्या शाखेचा कारभार चालणार आहे. म्हणून तुम्हाला पर्यटनाकडे जास्त लक्ष द्यायचं आहे तिघींना. आणि ही सगळी माहिती तुम्हाला कोणाला द्यायची आहे? तुमच्या शाखेच्या अध्यक्षा आज्या तुम्हाला द्यायची आहे. हे काम तुम्हाला करायचं आहे. आता बसा तुम्ही खाली. ज्या भारतीय बौद्ध महासभेनं आपल्यावर ही जबाबदारी दिलेली आहे, आपण जरी पगारी नाही पण हे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माझ्या महिला कशा राहिल्या पाहिजे, सुशिक्षित झाल्या पाहिजे, त्यांनी भाषणं केली पाहिजे, त्यांनी व्यवहार केला पाहिजे, त्यांनी लेखाजोखा ठेवला पाहिजे. हे कोणी आपल्याला आपले घरच्या मंडळी शिकवणार नाही, हे आपल्याला अजून कोणीही शिकवणार नाही. तर हे भारतीय बौद्ध महासभेचे जेव्हा आपण पदाधिकारी होतो तेव्हा आपल्याला हा सगळा ऑफिशियल व्यवहार कसा असते, ऑफिशियल व्यवहार. आता नेमकं म्हटलं जाते कसं, आता आमच्या शेंड्यात आहे गव्हर्नमेंट सर्व्हिस करणाऱ्या बाया, त्यांना कसं सगळे व्यवहार माहीत असतात, कुठं काय करायचं, कारण अधिकाऱ्याला जात द्यावं लागत असते, त्यांना ते कळावंच लागत असते. पण या गावाचा व्यवहार समजला पाहिजे, या देशाचा व्यवहार समजला पाहिजे, या जिल्ह्याचा व्यवहार समजला पाहिजे. आणि ती कशी झाली पाहिजे तर सुशिक्षित झाली पाहिजे. ती जर सुशिक्षित झाली तर हे संपूर्ण गाव सुशिक्षित होणार आहे. 40 जरी आपले घर असले अशी मी त्यांना विनंती करतो. शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध, धम्मनायक, छत्रपती सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज आणि मुक्तीचे उद्धाते महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न, विश्वरत्न, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना प्रथमतः अभिवादन करतो. आणि मी पावले मंडळींना सांगू इच्छितो की हे जे मी तरुण मंडळी घेतली, कारण या वयामध्ये जर त्याला वळण लागलं, धम्माचे संस्कार मिळाले तर तो काहीतरी करू शकतो. आणि 40-50 वर्षाच्या मनुष्याला जर आपण संघटनेमध्ये घेतलं तर तो संघटना चालवू शकत नाही आणि काम करू शकत नाही. त्याचं उदाहरण मी सांगतो की या समोर बाबासाहेबांचा पुतळा आहे. त्या पुतळ्याला 1977 पासून मी ज्यावेळेस 14, 15 किंवा 14 वर्षाचा असेल त्यावेळेस आम्ही 11 लोकांना फक्त हप्त्याला 10 पैसे वर्गणी करायची आणि त्याच्यामधून समोर जाता जाता आम्हाला गावातल्या सर्व मंडळींनी सहकार्य केलं आणि त्या 10 पैशाच्या वर्गणीतून आम्ही देवराम बाबासाहेबांचा पुतळा हा चौकामध्ये उभा केला. म्हणून तेच माझ्या मनात होतं, म्हणून त्या तरुण मुलांना या भारतीय बौद्ध महासभेमध्ये त्यांना
पदाधिकारी बनवलं आणि तेच आपल्या या बौद्ध महासभेचं काम पूर्ण करतील अशी माझी त्यांच्यावर विश्वास आहे. आणि मी 10-20 वर्षाच्या अगोदर या गावामध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या बॅनरखाली एक फार मोठी बौद्ध परिषद सुद्धा आम्ही गावातल्या लोकांना तिथे आयोजित केली होती. त्याला सुद्धा या परिसरामध्ये चांगली प्रसिद्धी मिळाली. की आजच्या भारतीय बौद्ध महासभा पुरुष तसेच महिला ग्राम शाखा मुंडवाडा मोरगंद बुद्ध विहार मुंडवाडा येथे पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण उद्घाटन समारंभ येथे संपन्न झाला. त्या कार्यक्रमाला लाभलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष आयुष्यमती मायाताई धांडे, जिल्हाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा अमरावती जिल्हा पूर्व या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या त्याबद्दल भारतीय बौद्ध महासभा महिला पुरुष शाखा मुंडवाडा यांच्यातर्फे मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे उद्घाटन संजयजी गडेकर, संघटक भारतीय बौद्ध महासभा अमरावती जिल्हा पूर्व व तालुका नांदगाव खंडेश्वर तालुक्याचे ते प्रभारी आहेत, ते सुद्धा या कार्यक्रमाला हजर राहिले. त्याचे सुद्धा मी भारतीय बौद्ध महासभा मुंडवाडा यांच्यातर्फे आभार व्यक्त करतो. आयुष्यमती प्रमिलाताई शेंडे, भारतीय बौद्ध महासभा अमरावती महानगर पूर्व या महिला शाखेच्या उद्घाटनाकरता उपस्थित राहिल्या. त्यांचे सुद्धा या भारतीय बौद्ध महासभा पुरुष व महिला शाखा मुंडवाडा यांच्यातर्फे त्यांचं हार्दिक आभार मानतो. आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आयुष्यमान राजेंद्रजी भडकर, जिल्हा संघटक अमरावती पूर्व, आयुष्यमान राहुलजी शेंडे, कार्यालयीन सचिव, आयुष्यमान नयनजी मुंडे, जिल्हा पर्यटन तसेच पत्रकार, तसेच आयुष्यमान मदनजी खंडारे, तालुका अध्यक्ष नांदगाव खंडेश्वर व संरक्षण सचिव अमरावती पूर्व हे या पदग्रहण उद्घाटन समारंभाला हजर राहिले. त्यांचंही मी भारतीय बौद्ध महासभा महिला पुरुष शाखा मुंडवाडा यांच्यातर्फे आभार व्यक्त करतो. संस्कार सचिव नांदगाव खंडेश्वर यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. शुद्धधन भाऊ मोहोळ हे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यांचेही मी महिला व पुरुष शाखा भारतीय बौद्ध महासभा मुंडवाडा यांच्याकडून त्यांचे मी आभार मानतो. आणि आभार प्रदानाचा कार्यक्रम इथे समाप्त झाला असं मी जाहीर करतो. जय हिंद, जय भारत, जय संविधान.